तर आपण पाहिलं बार्शीमध्ये शरद पवार शेतकरी मेळाव्यादरम्यान बोलतायत आणि या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या। या आणि इतर अपडेट्स या भाषणादरम्यानच्या आपण घेणार आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। माय माऊलींनो, बांधवांनो, बहिणींनो, जरा कुटुंब एक किंवा दोन वर थांबवायला शिका आणि नुसतं देवाची कृपा म्हणू नका। मला कुणाची कृपा आहे माहिती आहे, पण मी पण त्यातूनच गेलोय, त्यावरच थांबूया, नाहीतर पुन्हा एखादा शब्द जायचा अनस सुरू होईल। अजित पवार भरकटला। अजितदादांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांची अहमदनगरच्या कोपरगावमध्ये सभा पार पडली। त्या दरम्यान अजित पवार बोलत होते। हे सगळं करत असताना माय माऊलींनो, बांधवांनो, बहिणींनो, जरा कुटुंब एक किंवा दोन वरच थांबायला शिका। फार फापट पसारा वाढू नका, नाहीतर देवाची कृपा, देवाची कृपा, देवाची कृपा, देवाची कृपा। मला माहित नाही कुणाची कृपा आहे ती, अरे मी पण त्याच्यातनच गेलोय। जाऊ द्या, त्याच्यातनं आणखीन काहीतरी शब्द जायचा की पुन्हा अजित पवार भरकटला। यानंतर पाहूयात पुढची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 9000 विद्यार्थी अग्निवीर भरतीसाठी आलेले असून भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत सत्याग्रह शेतकरी संघटनेचे कैलास पाटे यांनी संवाद साधलाय। तर त्यावेळेस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे। सरकारने भरती प्रक्रिया त्या जिल्ह्यातच करावी आणि भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची किंवा जेवणाची सोय करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। सरकारने ही पद्धत बदललेली नाही तर सत्याग्रह शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा कैलास पाटे यांनी यावेळी दिला। यांची व्यथा कोणी ऐकून घेणार की नाही, स्थानिक आमदारांना सुद्धा याची जाणीव आहे की नाही आहे, की फक्त ते त्यांचे आपले 20% कमिशन घेण्यामध्ये मग्न आहेत। ही परिस्थिती आज सत्याग्रह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आम्ही बिलकुल ऐकून घेणार नाही। आणि या आणि इतर बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर आता